विधानसभेमध्ये लक्षवेधीला मंत्री उपस्थित नसल्यानं बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यावर रात्रभर कामकाज चालतं त्यामुळे यायला उशीर होतो असं वळसे पाटलांनी म्हटलंय। तर मंत्र्यांनी वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहतो विधानसभेमध्ये लक्षवेधीला मंत्री उपस्थित नसल्यानं बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यावर रात्रभर कामकाज चालतं त्यामुळे यायला उशीर होतो असं वळसे पाटलांनी म्हटलंय आणि मंत्र्यांनी वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे असं मत आता संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेलं आहे। मंत्री एवढा मोठा त्याचा सगळा वाजागाजा असतं, सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे असतं आणि आमच्याकडे यंत्रणा असताना आम्ही हजर राहतोय आणि तुमच्याकडे बंगला आहे, सगळं आहे, गाडी आहे, घोडा आहे, कर्मचारी आहे, अधिकारी आहे, कुठे गेले ते? कसे काय झोपा काढताय? त्यांचा काही पगार गिगार कपा करता येते का ते बघा। काय प्रकार आहे? तुम्ही आम्हाला बोलावलं इथे सभागृहाचा अपमान आहे अध्यक्ष महोदय। सभागृहाची काही गरिमा ठेवायची आहे का नाहीये तुम्हाला? म्हणजे आज मंत्री नाही ते 10 मिनिटांना येणार, ग्रामपंचायत आहे का? त्यामुळे मुळातच ही जी पद्धत आपण काढली आहे सकाळी 9 वाजता स्पेशल सिटिंग मध्ये एवढ्या लक्षवेधी लावायची, त्याच्यामध्ये ह्या अडचणी होणारच। किंवा मग त्याला दुसरा मार्ग असा आहे की ही लक्षवेधी अमुक अमुक दिवशी होईल हे असं 2 दिवस 4 दिवस आधी जर कळवलं तर मग अशा प्रकारचे प्रसंग येणार नाहीत। जेव्हा एखादी लक्षवेधी टाकतो तर हे विधानसभा अध्यक्षाच्या हातात आहे, कधी लावायच्या काय करायच्या। परंतु जरी एखाद्या वेळेला लक्षवेधी काय रोज सकाळी 9 वाजताचं नसतं, आपलं नसतोच, परंतु तरी लक्षवेधी लागण्याची सगळी माहिती त्यांना दिलेली असते। परंतु मला असं वाटतं की सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी उपस्थित राहणं, जर उत्तर देता जरी नाही आलं किंवा त्यांना जर वेळ हवा असला तरी मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित असणं गरजेचं आहे।